कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजनाबाबत जागर वडगाव कोडपाढरी येथील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बाळासाहेब देशमुख यांचे 124व्या जयंती निमित्ताने कृषी संजीवनी पंधरवडा सप्ताह कार्यक्रम संपन्न. प्रस्तावना कृषी सहाय्यक सुनील सुळे यांनी भारत हा कृषी प्रधान देश असून जगात मोठे शोध लागले, संशोधन झाले, लोक अंतराळात जाऊन आले. 1 मिनिटात विदेशात व्हिडिओकॉन द्वारे समोरासमोर बोलता येते. नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. मोठे कारखाने सुरू आहे, पण जगात आजपर्यंत असे कुठेच शोध लागले नाही की एकदा फायंटेर 1 किलो धान्य टाकले 10 किलो धान्य निघते, असे कुठेच नाही. धान्य हे फक्त शेतातूनच पिकते आणि ते शेतकरीच उत्पादन घेतो, म्हणून शेतकरी जगाचा पोशिंदा म्हटले जाते. खरीप हंगाम सुरू झाला असून बळीराजा अजून पुरेसा पडला नसल्याने पेरणीची वाट पाहावी लागत आहे, पण पाऊस पुरेसा पडल्याखेरीज पेरणी करू नका. यावेळी मंडळ कृषी अधिकारी यांनी सरकारने राज्यातील शेतकऱ्यासाठी 1 रुपयात पीक विमा भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा घ्यावा. अपुरा पाऊस, पावसातील खंड, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट, वीज कोसळणे, वादळ, चक्रीवादळ, किडवर रोगाचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग या टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येकी हंगामात आपल्या पिकांचा विमा हा उतरविला पाहिजे. विमा काढलेला पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत आपली तक्रार नोंदवावी. तसेच कृषी पर्यवेक्षक एकनाथ सावळे यांनी पीएम किसान ई-केवायसी आधार सेंडिंग करणे. गोपीनाथ मुंडे, शेतकरी अपघात विमा योजना, कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी शहादा तानाजी खडे यांनी स्थानिक बोलीभाषेत कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, उडीद, मूग, भुईमूग पिकाचा पिका विमा काढताना शेवटचा दिवसाचा वाट न पाहता वेळेत विमा काढावे, कारण शेवटच्या दिवशी गर्दी असते, सर्व्हर डाऊन असते. पहिले प्रीमियम 2 भरावा लागत होता, आता तो सरकारने 1 रुपयात पीक विमा काढला जातो. महाडीबीटी योजना. अर्ज भरताना शक्यतो आपलाच मोबाईल नंबर द्यावे, जेणेकरून लॉटरीत आपली निवड झाल्यावर आपणास माहिती होऊन मुदतीत कागदपत्र अपलोड करता येऊन अर्ज रद्द होणार नाही. बोगस बियाणे बाबत सावधानता बाळगणे. उताराला आडवी पेरणी करणे, हुमणी, कीड व्यवस्थापन, आपत्कालीन पीक नियोजन, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करणे, मूलस्थानी जलसंधारण इतर योजनेबाबत माहिती दिली. यावेळी सरपंच दिनेश पावरा, उपसरपंच विजय सोनवणे, माजी सरपंच गौतम पावरा, ग्रामपंचायत सदस्य पवन सुळे, सदस्य रमेश पटले, सदस्य गुमान पावरा, अण्णा वळवी, संजय पावरा, विजय वळवी, गणेश वळवी, गौतम सुळे, पारासिंग पावरा, नारायण भील, राजू मुते, राहुल पावरा आदी शेतकरी उपस्थित होते.